शॉर्ट स्लीवचं कटिंग करायचं आहे, पण शॉर्ट स्लीवचं कटिंग करताना कॅप हाईट किती घ्यायची समजत नाही. जर कॅप हाईट जास्त घेतली तर स्लीवचा आर्मोलमध्ये फॅब्रिक कमी राहतंय आणि कॅप हाईट कमी घेतली तर स्लीवचा आर्मोलचा शेप चुकतोय. असं होतंय का? तर आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शॉर्ट स्लीव्ज कटिंग बघणार आहोत. इथे मी 2 स्लीवचे ड्राफ्टिंग काढलेले आहेत. इथे दोन्ही ड्राफ्टिंग वेगवेगळे आहेत, पण दोन्ही स्लीवची आपण लेंथ एकसारखी ठेवलेली आहे. 3 इंचाची स्लीव्ज आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आपण मार्जिन वाढवलेलं आहे. 4 इंच लेंथचे स्लीव्ज आपण इथे ड्राफ्टिंग केलेले आहेत. वरच्या स्लीव्ज मध्ये आपण 1.5 इंचाची कॅप हाईट ठेवलेली आहे. काही स्टुडंट काय करतात ना, की त्यांना असं वाटतं की स्लीवची कॅप हाईट कमी घेतली की आपल्याला आर्मोल मध्ये स्लीवचं फॅब्रिक भेटतं. पण आर्मोल मध्ये स्लीवचं फॅब्रिक भेटतं, पण स्लीवची कॅप हाईट आपण बरोबर कट करत नाही, कारण आपल्या बॉडी मेजरमेंट नुसार आपल्याला कॅप हाईट घ्यायची असते. जर आपण अशी कॅप हाईट घेतली तर जो स्लीवचा आर्मोलचा शेप आहे तो आपला चुकीचा येतो. आता आपण 2 नंबरचं ड्राफ्टिंग स्लीवचं बघत आहोत. इथे आपण स्लीवची लेंथ सेम ठेवलेली आहे, पण कॅप हाईट आपण 3 इंचाची घेतलेली आहे. जशी आपण नॉर्मली घेतो तशीच आपण कॅप हाईट घेतलेली आहे. कॅप हाईट किती घ्यायची हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं. तर आता तशी कॅप हाईट घेतल्यामुळे काय झाले, आपला स्लीवचा आर्मोलचा शेप बरोबर आलाय, पण जिथे आपले स्लीव जॉईंट होणार आहे तिथे आपलं फॅब्रिक कमी पडतंय. तर इथे फॅब्रिक कसं वाढवायचंय, तर जेवढी तुमची स्लीवची लेंथ आहे, आता इथे स्लीवची लेंथ किती होती 4 इंच, तर त्याचा अर्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर स्लीवचा अर्धा होतो 2 इंच, त्याच्यामध्ये तुम्ही अजून अर्धा पण वाढवू शकता, 2.5 इंच पण इथे मार्क करू शकता. जिथे आपलं 2 इंच मार्किंग आलेलं आहे ते आपल्याला असं क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे. क्रॉस लाईन वरती स्लीव्ज विथचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथून पुढे एक्स्ट्रा 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कट केली तर तुमची बॉडी मेजरमेंट नुसार स्लीवची कॅप हाईट पण येणार आहे, स्लीवचा आर्मोलचा शेप पण चुकणार नाही आणि स्लीवच्या आर्मोलमध्ये आपल्याला फॅब्रिक पण भेटणार आहे. जसं आपल्याला इकडे फॅब्रिक भेटणार आहे तशाच पद्धतीने आपल्याला इथे पण फॅब्रिक भेटणार आहे. जी आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली आहे त्याचा आपल्याला इथे कॉर्नर बनवून नाही द्यायचा. त्याच्यासाठी आपल्याला इथे 1 लाईन किंवा 0.25 वरती मार्किंग करून गोल राऊंड द्यायचा आहे, जेणेकरून आपला कॉर्नर येणार नाही. आता ही जी स्लीव्ज आहे त्याचं मी कटिंग पहिलेच करून ठेवलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. सेम असंच तुमचं पण कटिंग येणार आहे. जेव्हा तुम्ही ही स्लीव्ज ओपन करणार आहात तेव्हा तुम्हाला ही अशी गोल राऊंड दिसणार आहे, पण जेव्हा ही स्लीव्ज तुम्ही घालणार तेव्हा ती परफेक्ट बरोबर बसणार आहे. आता याच्यामध्ये मी कॅप हाईटचा फक्त तुम्हाला एक पॉईंट मेन्शन करणार आहे, जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलाच आहे की कॅप हाईट किती घ्यायची. पण याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, जर कॅप हाईट तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही जिथे 3 इंच कॅप हाईट आहे तिथे 2.5 इंच घेऊ शकता, जिथे 3.5 इंच कॅप हाईट आहे तिथे 3 इंच कॅप हाईट घेऊ शकता, पण जास्त कमी करायची नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कटिंग करू शकता.